आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीस बिगुल वाजणार आहे. तुळजापूरमधूनच की धाराशिव? नाही, या बाबतीमध्ये मी काही बोलणं योग्य नाही. पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तुळजापूरचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे नेते राणा जगजितसिंह पाटील आहेत. सर, काय सांगाल? अनेक वर्ष जे ITIचे विद्यार्थी होते त्यांच्या जे विद्यावेतन होतं ते अनेक वर्ष रखडलं होतं, तो प्रश्न तुम्ही मार्गी लावला. एकूणच याविषयी काय सांगाल? ITIचे विद्यार्थी जे असतात, आपल्यालाही कल्पना आहे की अतिशय गरीब कुटुंबातनं आलेले असतात आणि त्यांना स्टायपेंड द्यायच्या बाबतीतला निर्णय झाला होता. आधी महिन्याला 40 रुपये एवढी कमी स्टायपेंड मिळायची, ती अतिशय अल्प आहे, अत्यल्प आहे. म्हणून आपण अनेक वर्षांपासून त्या बाबतीत पाठपुरावा करत होतो. तर ती स्टायपेंड आहे ती 500 केली गेली महिन्याला, परंतु पैसे प्रत्यक्षात मिळाले नव्हते. आत्ता आपल्या महायुती सरकारने या बाबतीत योग्य निर्णय घेतला आहे आणि 6 महिन्याचे पैसे साधारण 3000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे स्टायपेंड जे आहे ते आता उपलब्ध होणार आहे. आणि 500 रुपये महिन्याला मिळत आहेत म्हटलं तर निश्चितपणे त्यांना एक आधार मिळणार आहे. ITIचे सर्व विद्यार्थी आहेत, त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की या स्टायपेंडच्या बाबतीत जी काही प्रक्रिया करायची असते ती आपण करावी आणि पैसे लवकरच 6 महिन्याचे आपल्याला उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबरीने इतर जे आपले विद्यार्थी आहेत 10वी झालेले, ज्यांना ITIला ॲडमिशन घ्यायची आहे यावर्षी पुढच्या वर्षी, त्यांनाही मला आवर्जून सांगायचं आहे की ITIचं ऑप्शन आहे ते खूप उपयुक्त आपल्याला ठरणार आहे. बरोबर. जरूर आपण आपल्या गव्हर्नमेंटच्या ITIजमध्ये ॲडमिशन घ्यावी. हा जो प्रश्न होता अनेक वर्ष प्रलंबित होता, इतका विलंब का लागला असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, काही विषयांना काय म्हणतात प्रॉब्लेम येतो पाठपुरावा कमी असल्यामुळे. आम्ही वारंवार पाठपुरावा केला आणि आत्ताच्या सरकारने हा विषय जो आहे तो म्हणजे पैशासकट प्रत्यक्ष पैसे उपलब्ध करून मार्गी लावला आहे. त्याबद्दल महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं प्रामुख्याने शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जे ITIचे जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ होणार आहे, पण त्या विद्यार्थ्यांना तुम्ही एकूण आव्हान काय करणार? नाही, माझं मत हेच आहे की आत्ता प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणाच्या बरोबरीने प्रशिक्षण महत्त्वाचं आहे आणि आजच्या युगामध्ये आपण व्यवस्थित प्रशिक्षित जर असला तर निश्चितपणे नोकरी मिळते. आपल्या देशातच नाही, परदेशातसुद्धा आत्ता स्किल्ड मॅनपॉवरची खूप मोठी गरज आहे आणि ही संधी आहे. त्यामुळे योग्य आपण ट्रेनिंग घ्यावं, स्किल्स डेव्हलप करावे आणि त्या माध्यमातून आपलं जीवन जे आहे ते सुधारावं, असं माझं आव्हान राहील. या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोककल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या आहेत. त्यामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये त्या संदर्भामध्ये कशा प्रकारची एक योजना आखणार आहात? काय महिलांना त्यासाठी कशा प्रकारे ती योजना मिळवून देणार आहात? काही कॅम्प, शिबिर वगैरे असे काही? घरातल्या महिलेच्या खात्यावरती जेव्हा थेट पैसे जातात तेव्हा निश्चितच त्याचा योग्य वापर घरासाठी होत असतो. त्यामुळे हे 1,500 महिन्याला म्हणण्यापेक्षा 18,000 वर्षाला आहेत आणि एका कुटुंबामध्ये 2 महिला म्हणजे एका कुटुंबाला 36,000 रुपये दरवर्षी मिळणार आहेत. तर हे पैसे योग्य पद्धतीने मिळण्याची तरतूद शासनाने केली आहे, थेट खात्यावरती मिळणार आहेत. आता तुमची माझी जबाबदारी काय आहे की आपल्या राज्यातल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोचावी, फॉर्म व्यवस्थित भरून घेतले जावे आणि त्यांना तो लाभ प्रत्येक लाभार्थ्याला, पात्र लाभार्थ्याला लाभ मिळावा याची योग्य ती काळजी आम्ही घेतो आहे. शासकीय यंत्रणा आणि आमच्या पक्ष पातळीवरती जे सर्व नेतेगण आहेत आणि कार्यकर्ते आहेत अतिशय बारकाईने प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन योजनेची माहिती देत आहेत, फॉर्म भरून घेत आहेत. निम्न तीर्ण प्रकल्प माजी मंत्री डॉक्टर पदमसिंह पाटील यांनी राबवला होता. गेले अनेक वर्ष तो रखडलेला होता. त्याच्या संदर्भात काय सध्याची परिस्थिती काय आहे त्याविषयी काय सांगा? कारण की तो प्रोजेक्ट पूर्ण तुमच्या मतदारसंघ तालुक्यामध्ये सिंचनाच्या प्रकल्प अतिशय महत्त्वाचा होता. सध्याची काय परिस्थिती? आपल्याला कल्पना असेल की लोअर तेरणा माकणी धरणातून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी तसं म्हटलं तर भगीरथ प्रयत्न करून उलटं पाणी आणलं आपल्या धाराशिव शहरापर्यंत. आणि येत असताना मग औसा असेल किंवा आपल्या भागातले वेगवेगळे गावं आहेत, लोहाऱ्यातले असतील, धाराशिवमधले, तिथे पाणी देण्याची सोय सिंचनासाठी करण्यात आली होती. शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत होता. दुष्काळी परिस्थितीमध्ये सलग दुष्काळ जेव्हा होता तेव्हा ही योजना जी लिफ्ट इरिगेशन स्कीम ही थोडी अडचणीत आली, दुरवस्थेमध्ये गेली. आता आपण त्या बाबतीमध्ये आपलं सरकार, महायुती सरकार आल्यानंतर योग्य ती पावलं उचलली आहेत. वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत जलसंपदा विभागाच्या, मग ते इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल, त्यांच्या मदतीने आता आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे
तो प्रस्ताव जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे, सचिवांची सही झालेली आहे आणि लवकरच निविदा काढण्याची प्रक्रिया होईल. साधारण 112-13 कोटीचा तो प्रकल्प अहवाल आहे. प्रकल्प म्हणजे आपल्याला ते दुरुस्ती करायची आहे आणि पूर्ववत करायचं आहे ते सगळं. एक धाराशिवकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कौडगावची MIDCचा सध्याची काय परिस्थिती आहे? गेल्या आणि 2 अधिवेशनापासून तुम्ही तो प्रश्न मार्गी लावताय. सध्या एकूण काय परिस्थिती आहे विषयाची? कौडगाव MIDCला आपण निर्णय घेतला होता की तिथे तांत्रिक वस्त्र निर्मितीचा प्रकल्प करायचा, टेक्निकल टेक्स्टाईल पार्क. 2019मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून तिथे आले तेव्हा अनाऊन्स केलेला. जागा उपलब्ध आहे, पाणी आहे तिथे शाश्वत उजनीतलं, तिथे गॅसची पाईपलाईन आहे रिलायन्सची, इलेक्ट्रिसिटीची काही अडचण नाही, रेल्वे ट्रॅक तिथे येऊ शकतो आणि त्यामुळे आता मुद्दा राहिला होता तो MIDCच्या माध्यमातून काम करण्याचा. साधारण 125 कोटीची मूलभूत जिथे कामं जी करायची आहेत, रस्ता, लाईट वगैरे, त्याच्या बाबतीतली प्रक्रिया आता चालू आहे. काही अधिकची जागा उपलब्ध करून घेण्याचंही आमचं नियोजन आहे. गेल्या आठवड्यातच या बाबतीत संबंधित मंत्री महोदयांबरोबर बैठक झाली आहे, उदय सामंत साहेबांबरोबर, आणि तसे त्यांनी आता आदेश दिलेले आहेत. लवकरच तिथे मोठा एखादा उद्योग आणण्याच्या अनुषंगाने आपले जे प्रयत्न आहेत ते फलित होतील, त्याला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारचं पत्रक आहे, त्याच्यामुळे अनेक अडचणी शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळण्यासाठी होत आहेत, त्या संदर्भात तुम्ही कृषी मंत्र्याची बैठक घेतली होती, त्याविषयी काय सांगा? काय झालं होतं, मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये 2 नोटिफिकेशन निघाले होते केंद्र सरकारकडनं. आचारसंहिता तेव्हा चालू होती आणि ते नोटिफिकेशन असे होते की शेतकऱ्यांवरती अन्यायकारकच होते. त्या बाबतीमध्ये मी 2 वेळेस बैठका देखील विनंती करून घेतल्या होत्या आणि आपले जे कृषी मंत्री महोदय आहेत धनंजय मुंडेजी, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे केंद्रीय कृषी मंत्री महोदयांना, आणि आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील या बाबतीमध्ये पत्र लिहिलेलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर आमचा प्रयत्न राहणार आहे पुढच्या आठवड्यात एक बैठक केंद्र सरकारच्या स्तरावरती लावून हा विषय मार्गी लावण्याचा. कारण कोणी मान्य करेल वाचल्यानंतर की नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध ते नोटिफिकेशन आहे, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय, असं होऊ शकत नाही. आणि खास करून धाराशिवमध्ये जवळजवळ 32 मंडळ जे आहेत, महसुली मंडळ, तिथले शेतकरी जे आहेत ते हक्काच्या विम्यापासून वंचित आहेत. बरं, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीस बिगुल वाजणार आहे, तुळजापूरमधूनच की धाराशिव? नाही, या बाबतीमध्ये मी काही बोलणं योग्य नाही. पक्ष नेतृत्व या बाबतीमध्ये निर्णय घेईल. परंतु वास्तव हे आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विकास आणि जलद विकास, शाश्वत विकास हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. जनतेला त्याची कल्पना आहे आणि त्या अनुषंगाने पुढचे निर्णय आम्ही घेतो आहे, पावलं आम्ही उचलतो आहे, कृती आम्ही करतो आहे. नक्कीच हे होते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.